मी काही प्रश्न विचारतो, त्या प्रश्नांची उत्तरं लिहायची आणि जर ती उत्तरं तंतोतंत जुळली ना तर बक्षीस मिळणार. आजोबा हल्ली प्रेम व्यक्त करतात बघा बोलून, तसं तुमच्या काळात पण व्हायचं का हो? आमच्या काळात एवढा नव्हतं. काय नव्हतं? तुम्हालाही माहिती असेल ना. मी त्या काळात कुठे होतो? त्या काळात नाही, पण काळ काय बदलला नाही आहे. नाही आहे. नाही, पण तेव्हा असं विचारायचे किंवा म्हणायचे की माझं तुझ्यावर प्रेम आहे वगैरे, असं आता बोलत तुमच्या वेळेला बोलायचे नाहीत का? नाही ना, बिलकुल नाही. काय हो? नाही आम्ही काय बोललो नाही बाबा. बर, घ्या पहिला प्रश्न माझा. लग्नानंतर दोघेच पहिल्यांदा कुठे फिरायला गेले होते? लिहा. दाखवा समोर. लहान दिलं मोठं दिलं. शिवाजी पार्क. म्हणजे आजीना पटकन दिसेल असं लिहा. नवरंग बघायला गेले होते की नाही दोघे, तेव्हा मध्यंतरामध्ये काय खाल्लं होतं? लिहा. दाखवा समोर. काही नाही. तुम्ही काय लिहिलं आजी? भेळ. का आजोबा प्लाझाला भेळ खाल्ली होती? आता प्लाझाला भेळ मिळतच नाही. तिसरा प्रश्न. आजींच्या हातचा आजोबांचा आवडता पदार्थ कुठला? दाखवा तिकडे. कोलंबीचे लोणचे. अरे वा 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 वा, अभिनंदन. शिरा पापड पण लिहिला होता का? लग्नानंतर दोघे कुठल्या देवाच्या दर्शनासाठी गेले होते पहिल्यांदा? दाखवा समोर. कुठे? आडिवरे देवळात. आणि हे देऊळ कुठलं होतं? कुठल्या देवाला? महाकाली. अभिनंदन. चला, हे उत्तर बरोबर आहे. तुम्हाला 2 मुली? किती मुली? 2 मुली 1 मुलगा. अच्छा, 2 मुली 1 मुलगा. तिघांमध्ये लहानपणी, त्यांच्या लहानपणी सगळ्यात जास्त मार कोणी खाल्ला आहे? लिहा. दाखवा. सुजाता. तुम्ही काय झालो? का मार खायचा तुम्ही? सगळ्यात लहान होती म्हणून असेल. सगळा राग आलेला आई माझ्यावर काढत असेल. पण शक्यतो मोठ्यांवर काढतात. नाही, पण मी लहान होते ना आणि घरात एवढी सगळी जण होतं म्हटल्यावर कधीतरी तिला राग येत असेल कसला तरी. आणि काय होतं, तिने मारलं त्याच्यामुळे आज मी खूप छान व्यवस्थित सगळं माझं आहे. आज मी सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये ऑफिसमध्ये आहे, त्यामुळे सगळं छान आहे. तिने मारलं हे खूप छान केलं असं मी म्हणते उलट. बरोबर. म्हणजे ज्यांचं छान व्हायचंय त्यांच्या आई वडिलांनी धोपटा मुलाला. हो हो, जरूर धोपटावं. नाही नाही आजी, हे 2000 रुपयाचं एक बक्षीस तुम्हाला मिळालं. अभिनंदन. तुमचे आई बाबा काय करायचे? माझे वडील शिक्षक होते मराठी शाळेवर आणि आई गृहिणी. आणि तुम्ही घरात किती जण? आम्ही 4 बहिणी आणि 3 भाऊ, 7 जण. 7 जण. अच्छा, कुठे? चिपळूणमध्ये. मस्त, एकदम छान गेलं बालपण. बालपण छान गेलं, पण पुष्कळ कष्टात पण गेलं. खूप कष्टात गेलं, कारण माझे वडील शिक्षक होते. ते दुसऱ्या गावातनं असायचे आणि मग 4-4 महिने पूर वगैरे आला नदीला की ते यायचेच नाहीत घरी. त्यामुळे आई सगळा वाडा संसाराचा सांभाळायची. शाळेत कशा होत्या तुम्ही? चांगली खेळात खूप प्रवीण होते. बरं, कुठली? लंगडी, खो खो, हुतुतू. हुतुतू एकदम पटायत होते. तुमचं कसं काय होतं शाळेत असताना? श्रीमंती नाही, गरिबी, मध्यमवर्गीय होतो आम्ही. जरुरीची गोष्ट कधी मिळाली नाही असं झालं नाही. छान शौकी नाही जास्त केली, पण बाकी ज्या गोष्टी जरूर हव्यात त्या आम्हाला कधी नाकारल्या नाहीत वडिलांनी. कारण काय, नंतर मोठे भाऊ मिळवायला लागले, पण सुरुवातीला ते एकटेच कमवते होते घरात. पण नंतर परिस्थिती चांगली गेली आमची लहानपण.
शाळा वगैरे तर आमची मग आता यांना जशी खेळाची आवड होती हं. तशी आम्ही पण होतो ना. तुम्हाला- खो खो आणि लंगडी आणि लेझिम मध्ये तर आम्हाला दिल्लीला पाठवणार होते. होते पण पाठवलं नाही म्हणजे आम्हाला काही कारणास्तव राहिलं ते. बरोबर. या स्वातंत्र्याचं हे असतं ना. पण म्हणजे त्याच्यात आम्ही होतो. अभ्यासात कसे होता तुम्ही? अभ्यास ॲव्हरेज, अगदी ढ नाही, अगदी हुशार नाही, मध्यम होतो आम्ही. कधी वर्ष फुकट घालवलं नाही. बरोबर. तुमच्या बाबतीत कसं काय? काय? 11वी SSC पर्यंत चिपळूणला शिक्षण झालं. हा, व्यवस्थित एक एक वर्षांनी कुठली शाळा तुमची? युनायटेड इंग्लिश स्कूल चिपळूण. पहिली. हा, बरोबर. एकमेव शाळा. मग आता जाता की नाही चिपळूणला? हो, खूप आवडतं. तो काय चिपळूणचा माझा हा भाऊ आहे. आता विंध्यवासिनीचा उत्सव आहे. विंध्यवासिनीच्या उत्सवाला तर जाणार आम्ही. बरोबर. कबिना वगैरे असतो 5 दिवस जेवणावर. अरे वा. नाटक असतं अच्छा अच्छा. असं दरवर्षी असतं चैत्रातलं. हा, हे जास्त करून नाटक आणि उद्या तुम्ही डान्स. पण जायचं ना? ती नाटक आणि ड्रामामध्ये तेव्हा ते पण ती ऍक्टिव्ह होती तिथे. हो, तुम्हाला आवड होती? हो हो, भयंकर. तुम्हाला नाटकाची वगैरे आवड नाही, नाटक वगैरे आपल्या करता नाही. नाही? म्हणजे अभिनय कधी नाटकात केला काम नाही? वगैरे केलेली नाहीत मी कधी. कधीच नाही. म्हणजे एकदाही असं छोटासा रोल किंवा शाळेत सांगितलं म्हणून? आपलं हसं होऊ नये म्हणून केलीच नाही. पण मला सांगा, तुम्ही चिपळूणमध्ये, तुम्ही गिरगावात, कसं काय तुमचं चिपळूणला जाणं होतं का कधी? नाही. नाही. आम्हाला कोकण काही माहितीच नाही. नाही का? इथे काकू ना, मी मामाकडे राहायला होते आणि तिथे माझ्या मावशीची म्हणजे ह्याचीच मावशी ती इकडे चिखलवाडीत राहायची. तर आता हे लग्नाचे होते आणि तेव्हा अशी स्थळं सांगायचं ना त्यावेळेला. तर मी होते 20 वर्षाची इकडे आलेली आणि खरं म्हणजे आम्हाला राहायची जागा नव्हती. तर मी आईला पत्रही पाठवलं होतं मामाकडे राहून. तेव्हा कसं होतं, छोटी जागा आणि जास्त माणसं आणि गावातल्या लोकांना कधी कोणी नाही म्हणायचं नाही. आऊचा माऊ, त्याचा तो माझा काऊ करून सगळी एकमेकांना सांभाळून घ्यायची. आऊचा माऊ काय? तो माझा काऊ. म्हणजे अच्छा. नातं नाही, लांब लांबचं नातं असलं तरी पण नाही कुणाला म्हणायचं. मुंबईत आले की? मुंबईत आले की हा. त्यांना सांभाळून घ्यायचं, भले छोटी जागा असू दे. खूप माणसं म्हणजे असायची. आणि आता कसं जागा खूप मोठ्या असतात, 2-2 3 BHK 2 BHK, पण 1-2 माणसंच असतात. तसा नाही, काळ फुल निराळा होता त्यावेळचा, तुमच्या हा, वेळचा? 50 वर्षापूर्वी. हो हो. आता थोडीशी बदलला. जागा नक्कीच. म्हणजे सुनेला ऐकवताय का? नाही आपलं सगळ्या- विचारतो मी, आपलं तुम्हाला बाकी. तर खरं म्हणजे मी आईला पत्र लिहिलं होतं की मामाला माझी अडचण होते खरी तर मला एक तर चिपळूणला घेऊन जा, नाही तर माझं लग्न लावून दे, म्हणजे मला इथे राहायची सोय होईल ना. असं तितक्यात हे स्थळ चालून आलं. कसं काय हो, चालत आलात तुम्ही? सांगितलं ना, तिची काकू होती ना, त्याची माझ्या काकूची बहीण होती ती इथे. बरं बरं. तर तिने असं त्या लग्नाच्या मुली असल्या की दाखवत. मला कळलं त्यांना किती बोलायला मिळत असेल घरात. असं काही नाही. बोला, काय झालं सांगा. हिची काकूची बहीण जी होती ना, ती आम्हाला माहितीची होती. ती चिखलवाडीत राहणारी. बर. त्यांच्या बा असा मुलगा आहे. वास्तविक माझा मोठा भाऊ त्यावेळेला लग्नाचा होता, पण तो लग्न करत नव्हता तेव्हा. म्हणून मग माझं लग्न आणि आमचं स्थळ त्यानं सांगितल्यानंतर बघण्याचा कार्यक्रम झाला. कुठे झाला तो? मुलुंडला. आम्ही सांगितलं ना, पहिली 20 वर्ष गिरगावात राहिलो. मग आम्ही मुलुंडला होतो. तिला ही दाखवायला हिला मुलुंडला आणली. पसंती झाली. नाही, पण मला तुम्हाला तो दिवस आठवतो? हो, एकदम. तुम्ही त्यांना बघायला गेले होते? हा, मी, माझा भाऊ सख्खा आणि ते जोशी काका म्हणजे ते नात्यातले होते ते, असं आम्ही तिघच. कारण आमचे आई बाबा सगळी फॅमिली चिपळूणलाच. त्यामुळे इथे भाऊ मोठा होता, तो मला घेऊन गेला ह्यांच्याकडे. मग काय झालं? काही नाही, आमची पसंती होती लगेच? हो. काय कसं काय? मी सांगू, हा. ह्यांच्याकडे दाखवायला गेल्यावर ते आई म्हणाली की पसंत आहेत ना. ते तेव्हा एवढं काही बघत पण नव्हते खरं म्हणजे, एकमेकांना बोलत नव्हतं, काहीच नव्हतं, हं. सगळं 50 वर्षापूर्वीचं. तर आई म्हणाली तुला पसंत आहेत का, म्हटलं तू बघ. तर आई आलेली दादरला मामाकडे, दुसऱ्या मामाकडे, आणि त्यांना बोलावलं की आईला पण जावई कोण आहे कसं आहे तर कळलं पाहिजे ना. म्हणून तिने ह्यांना बोलावलं दाखवायला, बघायला त्यांना. तर आई आली आणि हे ना तिकडे दादरला आले. तेव्हा मी, माझी बहीण वगैरे सगळ्या तिथे मामाकडे होतो, दुसऱ्या मामाकडे. तर हे ना असे भिरभिर बघत होते इकडे तिकडे. तर आई म्हणाली एक मिनिट, भिरभिर कुठे बघत होता? नाही, त्याला कारण तुम्ही यांना प्रपोज केलं असतं का हो तेव्हा? नाही. हा, नाही. तुम्ही? नाही तसं नाही. म्हणजे आवडलं तर नाही, आवडलं. मला माहिती, ते नाही म्हणतायत. मला काय बघताय, ते नाही म्हणतायत. तुम्हाला आता असं वाटतंय का, अगदी खरं सांगा, की त्यावेळेला अजून थोड्या बघायला पाहिजे होत्या? नाही, असं नाही.